आपण एक काम करूया, आत्ता या क्षणी मी यूएसच्या माझ्या सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टरला फोन करते. आपण व्हिडिओवर त्यांच्याकडनं कन्सल्टेशन घेऊ, हवं तर गरज पडली तर सारंगला आपण यूएसला नेऊ, तिथे जाऊन त्याची ट्रीटमेंट करू. पण या बाईच्या नादी लागायचं नाही. भैरवी, सावलीवर आपल्याला विसंबून राहायचं नाहीये तिलोत्तमा. ऐक माझं, तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ तिला घराबाहेर, नाहीतर तू खूप पस्तावशील तिलोत्तमा. मी आता कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ शकत नाहीये. तुला कळतंय का? माझ्या सारंगच्या जीवाशी मी नाही खेळू शकत. त्याचा जीव माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतंय ना ते तू आता कर. कर तू. या वेळेला मी खरंच मनापासून तुझी सख्खी मैत्रीण म्हणून मी तुला हा सल्ला देत होते, पण तुला नाहीच ऐकायचंय ना, मग कर तुला हवं ते. पण नंतर माझ्याकडे रडत यायचं नाहीस, कारण तू रडणार आहेस तिलोत्तमा, खूप रडणार आहेस. ही जी चूक करतेस ना तू, ती चूक तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. सांगणं माझं काम होतं. एक मैत्रीण म्हणून तुला सल्ला दिला. टेक इट और लिव्ह इट. बाय. सारंग, सारंग, वहिनी हात नाही सोडत आहेत ते. अगं पण सोडवतेस का तू? त्याला फक्त तुझा स्पर्श, तुझा आवाज ओळखीचा वाटतोय, म्हणून या अवस्थेत सुद्धा त्याने तुझी साथ सोडलेली नाहीये. मग पूर्णपणे बरे का होत नाहीयेत? एवढा का वेळ लागतोय त्यांना डोळे उघडायला? तुला माहित आहे ना की त्याने डोळे उघडले, शुद्धीवर आला तर तो निघून जाणार. पण मला सांग, तो का डोळे उघडेल आणि तुझा हात का सोडेल? त्याची पण इच्छा आहे की तुझ्या बाजूला बसावी. बबलू दादा, काय बोलताय तुम्ही? लग्न झालंय त्यांचं, बायको आहे घरात. मी नाही थांबू शकत या घरात आणखी, आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. मी तुमच्या दोघींचा. आई, तुम्ही चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. त्या भैरवी काकू पण होत्या ना तुमच्या सोबत, त्या कुठे गेल्या? गेली निघून. चिडली ना ती. तिचं नेहमीच आहे ग, तिच्या मनाविरुद्ध काही झालं ना ती चिडते आणि निघून जाते. चिडायला काय झालं? म्हणजे असं काय बोलणं झालं? त्यांच्या रागाच्या नादात माझा चहा बाया केला होता. काय? पण का चिडून निघून गेल्या? काय झालं असं? काय नाही, तेच आपलं. ती मला विचारत होती की सावलीला घरात का आणलंय, तिला लवकरात लवकर घरातून हाकलून दे.